आजचा स्वयंपाक एकदम साधाही नाही आणि एकदम स्पेशलही नाही. आज बनवते चिकन रस्सा, भाकरी आणि भात. इथे मी तांदूळ धुवून घेऊन पातेल्यात भात शिजायला लावते कारण कुकरमध्ये मला चिकन उकडायचं आहे. किचनमध्ये काम करत असलं की अस्मी जवळ बसून सगळं अगदी बारकाईने बघत असते. एका गॅसवर मी भात शिजायला ठेवला आहे आणि दुसऱ्या गॅसवर मी भाकरीसाठी उकड काढते. मी ज्वारीची भाकरी बनवते आणि भाकरी मला जेव्हा खूप वेळेसाठी मऊ राहिली पाहिजे असं वाटतं तेव्हा मी उकड काढून भाकरी बनवते. इकडे मी कुकरला चिकन शिजायला ठेवते. चिकनला मी हळद, मीठ लावून घेतलं होतं आणि त्यात मी एक वाटण घातलं होतं. वाटणात होतं कोथिंबीर, आलं, लसूण. चिकन मी आता चांगलं परतून घेते कुकरमध्ये आणि चिकनला जेव्हा त्याचं स्वतःचं पाणी सुटेल तेव्हा आपण त्यात वरतून पाणी घालून चिकन शिजवून घेणार आहोत. पाणी घालून चिकन शिजायला ठेवते. चिकनला जशी उकळी येते तसा घरभर एक ओळखीचा वास पसरतो. मग कुकरला झाकण लावून याच्या आपण 2 ते 3 शिट्ट्या काढून घेणार आहोत. इकडे मी उकड पण थंड झाली, उकड चांगली मळून घेतली. उकड काढलेल्या पिठाच्या भाकरी लाटून करायला लागतात. सो मी इथे एका गॅसवर भाकरी करते आणि दुसऱ्या गॅसवरती मी चिकन शिजायला ठेवलं आहे. काम करत असताना पण अस्मीसोबतचे असे छोटे छोटे क्षण मनाला एक वेगळाच आनंद देऊन जातात. भाकरी झाल्यावर इथे लगेच मी चिकनच्या मसाल्याची तयारी करते. त्यासाठी मी 2 कांदे, अर्धी वाटी म्हणजे जी आपली 1 वाटी असते खोबऱ्याची त्याचा अर्धा तुकडा, 1 टोमॅटो, 10-12 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं, 2 हिरव्या मिरच्या एवढा मी मसाला घेते. यातला आपल्याला खोबरं आणि कांदा आणि हिरवी मिरची हे आपल्याला गॅसवर भाजून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. सगळं मिक्स करून मग त्यात. इकडे मसाला तयार झाला आहे आणि मी भाजीला फोडणी देते. लोखंडी कढई मी प्रेफर करते शक्यतो आजकाल जेवण बनवण्यासाठी. सो कढईत आधी मसाला छान परतून घ्यायचा आहे. वाटलेला मसाला प्लस त्यात आपण जे मसाले रेग्युलर वापरतो ते मी घरचं आमचं काळं तिखट वापरते. त्याच्यामध्ये मी मटण मसाला वगैरे टाकते. मसाला छान परतून झाल्यावर आपण त्याच्यात पाणी आणि आपलं उकडलेलं चिकन टाकून एक छान उकळी येऊ देणार आहोत. बघा किती छान उकळी येते भाजीला. पण हा रस्सा जरा जास्त झालेला आणि तो कढईत मावत नव्हता, त्यामुळे मी ते पातेल्यात ट्रान्सफर करून पुन्हा मी त्याला एक उकळी येऊन दिली आहे. आणि अशा प्रकारे तयार आहे आपला चिकन रस्सा. चला प्लेटिंग करूया. भाकरी बघू शकता तुम्ही किती मऊ झाली आहे ते. पटकन तोडली की पटकन तुटते. थापून केलेली भाकरी इतका वेळ मऊ नाही राहत. चिकन म्हटलं की त्याच्यासोबत कांदा, लिंबू हा हवाच. आणि आता स्वयंपाक केल्यानंतर जो भांड्यांचा पसारा पडला आहे तो आवरून घेऊया. सगळ्यात आधी गॅस क्लीन करते, किचन स्लॅब क्लीन करून घेते आणि मग भांडे घासायला सुरुवात करते.
आणि अशा प्रकारे हळूहळू स्वयंपाकघरसुद्धा नीट होतं, आधीसारखं स्वच्छ होतं. काम संपलं आणि स्वयंपाकघर पुन्हा शांत. आजचा दिवस इथेच संपवूया.